हरिजन आहेत। केव्हा घडली होती ही घटना? बोला ना, बोला। भंडारा जिल्हा? नाही असं नाही। बाबासाहेबांचं कोणतं नुकसान केलं होतं? बाबासाहेबांना खरं तर 1954च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडारा लोकसभेतून पोटनिवडणुकीमध्ये उभे होते। त्या निवडणुकीमध्ये भंडारा जिल्ह्यामधून, भंडारा लोकसभेमधून बाबासाहेब पराभूत झाले। हा एक मोठा कलंक आमच्या जिल्ह्यावर लागलेला आहे। आमचा भंडारा जिल्हा अनेक गोष्टींसाठी फेमस आहे, परंतु आज महाराष्ट्राच्या पटलावर आमच्या जिल्ह्याची एक ओळख अशी झाली आहे, जर इथला व्यक्ती मुंबईला जातो आणि मुंबईच्या व्यक्तीने विचारला तुम्ही कुठून आला, आम्ही जर सांगितलं की भंडारा, तर तिथले लोक म्हणतात तोच भंडारा ज्याने बाबासाहेबाला पाडला होता। अशी एक ओळख आमच्या भंडाऱ्याची झाली आहे। ती ओळख आम्हाला ह्या वर्षी पुसून काढायची आहे। येणाऱ्या 2024 मध्ये भंडारा गोंदिया लोकसभेमधून आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतील एक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच लोकसभेला उमेदवार निवडून आणि अशी आम्ही हमी देतो। धन्यवाद भाऊ, खूप मोठा चांगला महत्त्वाचा मुद्दा। आणि हे गोष्ट भंडाऱ्यातल्या लोकांनी नाहीच, पूर्ण भारतातल्याच म्हणजे महाराष्ट्रात सध्या गोष्ट पुन्हा असं आहे की काँग्रेसच्या उमेदवारांना असं वाटतो, त्यांना अहंकार आहे की भंडाऱ्याची सीटा आम्ही निवडून आणू आणि त्यांचा अहंकार आम्ही पुसून काढू। खरं तर काँग्रेसला जो अहंकार आहे तो अहंकार आम्ही त्यांचा पुसून काढू, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुसून काढू। आणि एक गोष्ट तुम्हाला इतिहासातील सांगतो दादा, ज्या बोरकरनी बाबासाहेबांचा पराभव केला होता त्या बोरकरचा पक्षप्रवेश बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये ह्याच ग्राउंडवर झालेला होता। हा सुद्धा एक इतिहास आहे। नंतरच्या काळात ते काँग्रेसच्या तिकीटवर बाबासाहेबांच्याच विरोधात उभे झाले। माझा आज तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, त्याचबरोबर माझ्या भंडारा गोंदियाच्या जनतेला आव्हान आहे, ज्या ग्राउंडवर बाबासाहेबांच्या पक्षात त्या बोरकरनी प्रवेश केला त्याच ग्राउंडवरून आज आपण शपथ घेऊन जाऊ इथून की आम्ही त्याच मैदानामध्ये म्हणजे त्याच भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये बाबासाहेबांचे वारसदार, वैचारिक वारसदार म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करून त्यांच्या पक्षातील उमेदवाराला भरघोस मताने आम्ही विजयी करू, अशी आज आम्ही इथून एक खुणगाठ बांधून जातो। वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद भाऊ।